मागच्या आठवड्यात पडलेले कांद्याचे बाजारभाव परत वर येण्याची शक्यता आहे. हे मी वारंवार सांगत आलेलो आहे आणि त्यासाठीची परत एक आनंदाची बातमी आहे. ते म्हणजे कांदा निर्यात परत सुरू होणार आहे, होण्याची शक्यता आहे. याचं कारण दुबईमधलं सर्वात मोठं बंदर आहे जेबेल अली. ते पुन्हा सुरू झालेलं आहे. कडक सुरक्षा व्यवस्थेमध्ये या जेबेल अली बंदरावरचे 4चे 4ही टर्मिनल पुन्हा सुरू झालेलं आहे. हे अतिशय महत्त्वाचं बंदर आहे. निर्यातदारांच्या संघटनेचे जे पदाधिकारी त्यांनी ही माहिती दिली आहे. याशिवाय जे वेगवेगळी अधिकृत दैनिकं आहेत त्यातूनही ही माहिती आखातामधनं मिळत आहे. आता याच्यानंतर कांद्याचे बाजारभाव कसे राहतील, निर्यात कसे राहतील हे आपण समजून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत बघा. नमस्कार, ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे शुक्रवार आणि तारीख आहे 6 मार्च 2026. तर तुम्हाला माहिती आहे की मागच्या सगळा आठवड्याभर युद्धाची स्थिती आहे. मग ते दुबई असेल किंवा आणखी ओमान असेल, सगळ्याच आखाती देशांमध्ये इराणने हल्ले केलेले आहेत आणि तिकडे इस्रायल, अमेरिका विरुद्ध इराण हा युद्धाचा भडका उडालेलाच आहे. याच्यातनं सुरुवातीला झालं असं की जी सर्वात महत्त्वाचा जो मार्ग होता पर्शियन आखातामधून जाणारा, की जिथे आपली 20% तेल वाहतूक होते संपूर्ण जगभरातली, आणि इतकंच नव्हे तर आपला जो माल दुबईला जातो आणि तिथून पुढे जो जातो, मग तो शेतमाल असेल किंवा आणखी काही मालवाहू जहाजं असतील, हे सुद्धा या स्ट्रेट ऑफ होर्मुझमधनं जातात. तो तिथे काही जहाजांवर हल्ला झाल्यामुळे, भीतीमुळे ती वाहतूक थांबवण्यात आली आणि त्यानंतर काही तुकडे जे होते ड्रोनचे ते किंवा मिसाईलचे तुकडे, या दुबईमध्ये सुद्धा जो हल्ला झाला त्या हल्ल्यामधले जे ड्रोनचे तुकडे होते ते या जेबेल अली या सर्वात मोठ्या बंदरावर येऊन पडले. परिणामी सुरक्षेच्या कारणास्तव किंवा ज्याला प्रिकॉशनरी मेजर्स म्हणतात त्या कारणास्तव हे बंदर बंद ठेवण्यात आलं होतं. गल्फ न्यूज हे सर्वात मोठं अधिकृत दैनिक आहे दुबईमधलं किंवा UAE मधलं, त्या आणि आणखी तिथल्या काही अरेबिक भाषेतल्या काही दैनिकांच्या हवाल्यानं ही सगळी माहिती ट्रान्सलेट करून मी तुमच्यापुढे आणत आहे. आणि त्यांनी असं सांगितलं आहे की आता काळजी करायचं कारण नाही. आता जेबेल अली हे बंदर कालपासनं पुन्हा सेवेमध्ये आहे. कारण शेतमालाची निर्यातीची जशी आपल्याला गरज आहे तशी अन्नधान्याची आणि एकूण या सगळ्या व्यवस्थेची त्यांना पण गरज आहे दुबईमध्ये किंवा आखाती देशांमध्ये. त्यामुळे ही सगळी माहिती आपण समजून घेणार आहोत. पुढे जाण्यापूर्वी जे चॅनलला नवीन आहे त्यांनी इथे तातडीनं हिरव्या बटनावर क्लिक करून सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तुमचा जो प्रश्न आहे की आता येणाऱ्या काळात कांद्याच्या बाजारभावांचं काय होईल, तर पुढच्या आठवड्यात कांद्याचे बाजारभाव कसे राहतील, अगदी जिल्हावार कसे राहतील, रब्बी कांद्याचे कसे राहतील आणि लाल कांद्याचे कसे राहतील, या संदर्भातली माहिती मी तुम्हाला देणार आहे, अगदी सविस्तर देणार आहे. जॉईनच्या बटनावर क्लिक करून तुम्ही मेंबरशिप घ्यावी आणि जेणेकरून तुम्हाला त्यातनं ही सगळी माहिती मिळेलच. तर शनिवारी तो व्हिडिओ मी उद्या नेहमीप्रमाणे अपलोड करीन आणि रविवारी पण तुमच्यासाठी माहिती देईन. यावेळेस एप्रिल महिन्याचे सुद्धा बाजारभाव सांगण्याचा विचार आहे, जो तुम्ही मला आग्रह केला आहे की त्यानुसार तोही मी प्रयोग करून बघेन, त्याविषयी मी तुम्हाला सांगेनच. आता या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे कांद्याचे 120 किंवा 150 कंटेनरविषयी जो सगळा मोठा गाजावाजा झाला माध्यमांमधनं आणि त्यामुळे सुमारे 6,000 टन कांदा JNPT बंदरावर अडकून पडला आणि व्यापाऱ्यांचं अगदी काही हजार कोटींचं नुकसान झालं असा काही माध्यमांनी आव आणला, तर त्याचं काय होणार, तर त्याची सुरळीत निर्यात होईल, काही काळजी करू नका, कोणाचंही नुकसान होणार नाही. पण या सगळ्या याच्यामध्ये अफवांमुळे बाजार गरम होतो. शेअर मार्केट असेल, कांद्याचं मार्केट असेल, या अफवाच बाजारभाव कमी करायला कारणीभूत होता. आवक तर घटते आहे, मग तुम्ही आमच्या कांद्याला बाजारभाव कसे कमी आहेत असा प्रश्न काल एका शेतकऱ्यानं कमेंटमध्ये विचारला. मी त्यालाच किंवा त्यांना सांगितलं की बघा, हे सगळं असं आहे की अफवा ज्यावेळेस अशा पसरवतात त्यामुळे भलेभल्यांना नामोहरम केलेलं आहे. तर इथे म्हणजे युद्धामध्ये नामोहरम होतात तर ते शेतकरी काय चीज आहे त्यांच्यापुढे. तर जेव्हा आपला स्वतःचा फायदा काढायचा असतो कोणाला, ते कोणी असो, तर ते अफवा पसरवतात वेगवेगळ्या माध्यमांना किंवा व्यापारी पेपरला हाताशी धरून आणि ते त्यांचं काम करतात. असं तो विषय नाही आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुझ विषय मी तुम्हाला सांगून झालेला आहे
आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुबईचं बंदर सुरू झालेलंच आहे, त्याच्या शेजारचं म्हणजे साधारण 120 ते 140 किलोमीटर अलीकडे असलेलं जे बंदर आहे ते पण सुरू झाल्याचं कांदा निर्यातदार संघटनेचे जे पदाधिकारी आहे त्यांनी सांगितलं आहे. या बंदराचं नाव आहे फुजैराह. सध्या दुबईच्या जेबेल आली या बंदराच्या व्यतिरिक्त कुठली बंदरं सुरू आहेत तर फुजैरा बंदर सुरू आहे, खोरफक्कान बंदर सुरू आहे आणि शारजाचं बंदर सुरू आहे. तर फुजैरा बंदर सुरू आहे पण तिथे मात्र एक लाईन सिंगल लाईन सुरू असल्याचं कांदा निर्यातदार संघटनेचे जे उपाध्यक्ष आहे विकास सिंग त्यांनी आपल्याला अधिकृत माहिती दिली आहे. पण इथे एक गंमत अशी आहे किंवा एक त्रास असा आहे की पूर्वी या ठिकाणी जे भाडं होतं एका कंटेनरसाठी ते होतं $700. पण आता या फुजैरा बंदरात जर तुम्हाला माल पाठवायचा असेल तर $6,000 द्यावे लागत आहेत. 5,000 6,000 असे ते फ्रेटचे दर आहेत, ते जहाज कंपन्यांनी वाढवलेले आहेत. पण तरी पण अनेक निर्यातदार किंवा अनेक व्यापारी म्हणत आहेत की आम्ही 6,000 काय 7,000 देऊ, पण ते कांदा पाठवायला तयार आहे. हे पण तुम्ही समजून घ्या. म्हणजे एका बाजूला आमचं नुकसान होईल असं म्हणणारे जे व्यापारी होते की आमचं काय 15 पैशांनी नुकसान झालं तर 2 रुपयांनी भाव पाडतात, पण $700 7,000 जरी झाले तरी पण आम्ही कांदा निर्यात करू म्हणजे त्यांना परवडतं आहे. अर्थात याचा तुम्हाला फायदा होणार नाही, कारण व्यापाऱ्यांना तो सगळा खर्च तो त्यांच्या माध्यमातून करतील आणि येणाऱ्या काळामध्ये जेव्हा कांदा येईल त्यावेळेस मात्र तुमच्या कांद्याचे बाजारभाव परत वधारतील अशी स्थिती आहे. सगळेच व्यापारी काही वाईट नसतात, काही चांगले असतात. त्यामुळे त्यांना असं वाटतं की शेतकऱ्यांच्या खिशात 2 पैसे पडायला पाहिजे. त्यामुळे आमचा जो राग आहे तो अगदीच सरकारवर नाही आहे, अगदी व्यापारी आणि निर्यातदारांवर नाही आहे. जे चांगले लोक आहेत ते तर आमचे मित्रच आहे, जे शेतकऱ्यांना सांभाळून घेतात, त्यांच्या मालाची किंवा त्यांच्या कष्टाची योग्य किंमत करतात, आदर करतात. ठीक आहे. तर आता हे जे जेबल आली बंदर आहे त्याविषयी थोडीशी माहिती बघूया, म्हणजे जेणेकरून तुम्हाला आणखी काही गोष्टी समजतील. मध्य पूर्वेतील सर्वात महत्त्वाचं हे हब आहे. आशिया, युरोप आणि आफ्रिका या व्यापाराचा केंद्रबिंदू आहे. मी इथं मुद्दे काढलेले आहेत. हजारो आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे लॉजिस्टिक केंद्र आहे आणि या सगळ्या दुबईच्या फ्री झोनमुळे इथे आयात निर्यात मोठ्या प्रमाणात होते. भारतातून जाणारा शेतमाल आहे, मग तो कांदा असेल, आणखी फळभाजीपाला असेल, आधी या जेबेल आलीवर जातो आणि तिथून हे जंक्शन आहे, तिथून तो बाकीच्या आखाती देशांमध्ये त्याचं वितरण होतं. हे समजून घ्या. आता हे पुन्हा सुरू झाल्यामुळे या निर्यातीला पुन्हा एकदा चालना मिळणार आहे. तिथं पर्यायी बंदर सुरू झालं आहे फुजैराह आणि त्याची एक लाईन सुरू झालेली आहे. त्यामुळे चीनचे जहाजं तिथं जाऊ लागलेले आहेत. भारतातूनही लवकरच माल तिथं पोहोचेल आणि येणाऱ्या काळामध्ये तुमच्या आमच्या कांद्याला त्यातून दिलासा मिळेल बाजारभावाचा. आता ही सगळी माहिती मी तुमच्यापुढे ठेवलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये निर्यातीचे काय स्थिती होते किंवा कशी परिस्थिती राहील त्याविषयी आपण वेळोवेळी माहिती घेतच राहू. सध्या तरी बाजारभाव जे पडत होते किंवा घसरत होते ते स्थिर आहेत. ते वाढलेले अगदी थोडीशी वाढ काही ठिकाणी दिसून आल्याचं शेतकऱ्यांनी काल कमेंटमध्ये कळवलं आहे. पण ती वाढ 50 पैसे 75 पैसे अशी आहे किलो मागे. येणाऱ्या काळामध्ये मात्र ते नक्कीच वाढतील. लवकरच ईदचा सण येतो आहे, त्यामुळे शेतमालाच्या किंवा अन्नधान्याच्या किमती वाढू नये म्हणून आखाती देशसुद्धा काळजी घेत आहेत. कारण नुसतं पेट्रोल विकून त्यांचं पोट भरणार नाही, त्यांना शेतमाल, कांदा, द्राक्ष सगळंच गरजेचं आहे, तांदूळ गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला काही काळजी करायचं नाही. तिथं व्यवस्थित सवलत आणि संरक्षण दिलेलं आहे निर्यातीसाठी, निर्यातीच्या मालवाहू जहाजांसाठी. त्यामुळे आपल्या कांद्याच्या संदर्भात जे माध्यमांनी आरडाओरडा करून अगदी घसा कोरडा केला काही जणांनी किंवा काही जणांनी आपल्या लेखण्या झिजवल्या, बरीच मेहनत घेतली होती त्यासाठी, त्या सगळ्यांना आता या संदर्भातली काही काळजी करायची नाही. त्यांनी हवी तर थोडंसं दुबईच्या माध्यमातून आपल्या प्रतिनिधी जे आहेत किंवा तिथले पत्रकार आहेत त्यांच्याशी संपर्क साधावा आणि बातमी लिहावी की बाबा हे दुबईचं सगळं सुरळीत सुरू आहे आणि निर्यात पण सुरळीत होणार आहे. शेतकरी बांधवांना संदेश आहे, अफवांवर विश्वास ठेवू नका, काळजी करू नका, मात्र काळजी घ्या. लवकरच ही सगळी परिस्थिती बदलेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या संदर्भात मला कमेंटमध्ये जरूर कळवा. जोडून राहा. धन्यवाद.